नमस्कार. आगामी ICDS एक्झाम 2026 मधील पोषण या टॉपिकवर आज आपण 10 प्रश्न आणि त्याचे विस्तारित एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, संतुलित आहार म्हणजे काय? ऑप्शन ए, फक्त प्रथिन असलेला आहार. ऑप्शन बी, फक्त कर्बोदके असलेला आहार. ऑप्शन सी, सर्व आवश्यक पोषण तत्वे योग्य प्रमाणात असलेला आहार. ऑप्शन डी, फक्त फळे व भाज्या असलेला आहार. तर संतुलित आहार म्हणजे काय? हे उत्तर आहे सी, सर्व आवश्यक पोषण तत्वे असलेला आहार म्हणजे असतो संतुलित आहार. आहारात आपल्या कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी यांचा योग्य प्रमाणात समावेश असला पाहिजे. त्यालाच आपण संतुलित आहार म्हणतो. असा आहार आपल्या शरीराची वाढ करतो, विकास घडवून आणतो आणि आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतो. सर्व आवश्यक पोषण तत्वे म्हणजे संतुलित आहार असतो. प्रश्न नंबर 2, शरीराची वाढ व ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी कोणते पोषक तत्वे आवश्यक आहे? ऑप्शन ए, जीवनसत्वे. ऑप्शन बी, प्रथिने. ऑप्शन सी, खनिजे. ऑप्शन डी, पाणी. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्रोटीन म्हणजेच प्रथिने. म्हणजेच काय? प्रथिने. आता ह्याचं स्पष्टीकरण काय? प्रथिने म्हणजे काय? प्रथिने शरीराच्या पेशी, स्नायू आणि ऊती तयार करण्यासाठी तसेच त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असतात. प्रथिने काय करतात? तर आपल्या पेशी, स्नायू आणि ऊती आणि ह्यांची दुरुस्ती भरून काढण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. तर प्रथिने कशातून मिळतात आपल्याला? प्रथिने भेटतात डाळी, कडधान्ये, दूध, अंडी, मासे हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, म्हणजे सोर्स आहेत. प्रथिन म्हणजे काय? आपण पाहिलं की शरीराच्या वाढीसाठी, ऊतींच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी, प्रथिने नवीन पेशी तयार करण्यासाठी पण आवश्यक असतात. यांना काय म्हटलं जातं? शरीर बांधणारे अन्न. प्रथिनांना शरीर बांधणारे अन्न म्हणतात, म्हणजेच बॉडी बिल्डिंग फूड. आपल्याला प्रश्न येऊ शकतो, बॉडी बिल्डिंग फूड काय किंवा कशाला म्हणतात? तर आपण प्रथिने हा ऑप्शन निवडायचा. तर ह्याचं प्रमुख कार्य काय? प्रथिनांचे प्रमुख कार्य काय? शरीराची वाढ आणि विकास घडवून आणायचा. स्नायू, त्वचा, केस व नखे यांची निर्मिती प्रथिन करतात. आपल्या झिजलेल्या ज्या ऊती आहेत त्यांची दुरुस्ती पण प्रथिने भरून काढतात. एन्झाईम्स व हार्मोन्स निर्मित करतात. आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन्स असतात, एन्झाईम्स असतात, त्यांची निर्मिती करण्याचं काम पण प्रोटीन म्हणजेच प्रथिने करतात. आणि मेन म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती पण वाढवतात. आता ह्यांचे स्रोत कुठले असतात प्रथिनांचे? वनस्पतीजन्य बघितलं तर आपल्याला सोयाबीन, तूर डाळ, मूग, हरभरा, राजमा यातून आपल्याला प्रथिने मिळतात. आता हे झालं व्हेज म्हणजे वनस्पती मधले. नॉन व्हेज मधून कशातून मिळतं? प्राणीजन्य म्हणजे दूध, अंडी, मासे, मांस यातून आपल्याला प्रोटीन भेटतं. जर प्रथिनांची कमतरता झाली, आपल्या शरीरात हे योग्य प्रमाणात नाही गेलं तर कोणते रोग होऊ शकतात? तर कोणते रोग आहेत? क्वॉशिओरकर आणि मॅरास्मस. क्वॉशिओरकर आणि मॅरास्मस हे रोग होतात. लक्षात ठेवायचे, ह्याच्यावर खूप प्रश्न येऊन गेलेत PYQ. सोयाबीन प्रथिनांचा सर्वात समृद्ध वनस्पती स्रोत आहे. सगळ्यात जास्त प्रथिने कशात असेल तर ते सोयाबीन मध्ये असतं आणि ते रिच सोर्स आहे प्रथिनांचा सोयाबीन. आणि हे वनस्पती स्रोत आहे सोयाबीन. नाहीतर तुम्ही लिहाल प्राणीजन्य आहे, असं नाहीये. आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3, जीवनसत्व ए च्या कमतरतेमुळे कोणता विकार होऊ शकतो? ऑप्शन ए, स्कर्वी. ऑप्शन बी, रिकेट्स. ऑप्शन सी, रातांधळेपणा. ऑप्शन डी, अशक्तपणा. जीवनसत्व ए च्या कमतरतेमुळे कोणता विकार होऊ शकतो? ऑप्शन सी म्हणजे रातआंधळेपणा. रातआंधळेपणा हा ऑप्शन व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. आता व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला रात्री दिसणे कमी होतं, म्हणजे आपल्याला इव्हिनिंगच्या पुढे हळूहळू दिसायचं कमी होत जातं. हे व्हिटॅमिन ए ची कमतरता असते, कमी दिसणे. तसेच गंभीर अवस्थेत अंधत्वही येऊ शकतं. भरपूरच प्रमाणात व्हिटॅमिन ए नाही घेतलं तर कमतरताही येऊ शकते दिसण्याच्या बाबतीत. तर व्हिटॅमिन सी म्हणजे हे व्हिटॅमिन ए च्या बाबतीत
हा बरोबर. A च्या कमतरतेमुळे आपल्याला रातआंधळेपणा येतो. आणि व्हिटॅमिन सी जे आहे म्हणजे जे व्हिटॅमिन सी आहे हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असून शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवते, जखमा भरून काढते, लोहाचे शोषण वाढवते. व्हिटॅमिन सी म्हणून आपण लिंबूवर्गीय फळे जास्त खाल्ले पाहिजेत. संत्री, मोसंबी, किवी, लिंबू असे पदार्थ खाल्ले पाहिजेत व्हिटॅमिन सी साठी. आणि व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे काय होतं? व्हिटॅमिन सी सॉरी सॉरी व्हिटॅमिन सी जर आपण नाही घेतलं तर आपल्याला स्कर्वी होतो. हिरड्यातून रक्त येतं आणि जखमा उशिरा भरतात व्हिटॅमिन सी जर नाही घेतलं तर. आणि व्हिटॅमिन ए नाही घेतलं तर आता आंधळेपणा येतो. समजलं? तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न नंबर 4. खालीलपैकी लोहाचा चांगला स्रोत कोणता? आपल्याला लोह कोणत्या खालीलपैकी कुठल्या घटकातून जास्त प्रमाणात मिळतं? ऑप्शन ए गूळ, ऑप्शन बी तांदूळ, ऑप्शन सी साखर, ऑप्शन डी. तुम्हाला उत्तर समजलंच असेल. तर गूळ. गुळामधून आपल्याला जास्त प्रमाणात लोह मिळतं. गूळ. गूळ याशिवाय हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि यकृत हे लोहाचे चांगले स्रोत मानले जातात. लोह काय करतं? लोह रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असते. रक्तातील हिमोग्लोबिन तयार करतं. आणि जर आपल्याकडे नसेल आयर्न नसेल तर काय होतं? तर त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो. अशक्तपणा म्हणजेच अॅनिमिया. भरपूर स्त्रियांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त आढळून येतं. हिमोग्लोबिन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन पोहोचवतं. म्हणून हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आपल्याला आयर्न खाल्लं पाहिजे. आणि आयर्न नाही खाल्लं आपण तर रक्तक्षय होतो म्हणजे अॅनिमिया होतो, थकवा जाणवतो, चक्कर येते, एकाग्रता वाढते, अभ्यासात्मक प्रॉब्लेम होतो आणि गर्भवती महिलांना गुंतागुंत वाढवते म्हणजे त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतात. आणि हे हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असेल तर काय होतं? तर हिमोग्लोबिन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. म्हणजेच काय? हिमोग्लोबिन आवश्यक आहे आणि हिमोग्लोबिन कोण तयार करते? तर गूळ तयार करतो आणि त्याच्यासोबत हिरव्या पालेभाज्या, कडधान्य हे पण आयर्न तयार करतं. आता ह्याला प्रमुख कार्य कोणते आहेत? आयर्न निर्माण करण्याचे, लोह निर्माण करण्याचे. तर प्रमुख कार्य काय करतं? ऊर्जा शरीरात निर्मितीस मदत करते. ऊर्जा निर्मितीस मदत करते. शारीरिक व मानसिक कार्यक्षमता टिकवून ठेवते. ह्याचा स्रोत कुठला आहे? आपण पालक खाल्ला पाहिजे, मेथी, हिरव्या पालेभाज्या, हरभरा, चवळी, मसूर, खजूर, मनुका, यकृत आणि अंडी हे त्याचा स्रोत आहेत. हे आपण खाल्लं पाहिजे. हा आहे आयर्नचा, लोहाचा प्रमुख स्रोत. त्याच्या कमतरतेमुळे काय होतं? कार्य काय आहेत आणि स्रोत कुठले आहेत? आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न नंबर 5. कुपोषणाचे प्रमुख कारण कोणते? ऑप्शन ए संतुलित आहार, ऑप्शन बी योग्य स्वच्छता, ऑप्शन सी अपुरा व असंतुलित आहार, ऑप्शन डी नियमित व्यायाम. तर कुपोषणाचे प्रमुख कारण कुठले यातलं? ऑप्शन सी अपुरा व असंतुलित आहार आपल्याला कुपोषणाकडे घेऊन जातो. जेव्हा शरीराला आवश्यक पोषण तत्वे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत तेव्हा कुपोषण उद्भवते. यामुळे काय होतं? यामुळे वाढ खुंटते, वजन कमी होते आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी होते यासारख्या समस्या आपल्याला उद्भवतात कुपोषणामुळे. ओके. प्रश्न नंबर 6. खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषण तत्व आहे म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट कोणते आहे? ऑप्शन ए प्रथिने, ऑप्शन बी चरबी, ऑप्शन सी कर्बोदके, ऑप्शन डी आयोडीन. तर कोणतं आहे सूक्ष्म पोषक तत्वे म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट? कोणतं आहे? आयोडीन. आयोडीन उत्तर आहे. आयोडीन हे सूक्ष्म पोषक तत्वे आहे. आयोडीन. स्पष्टीकरण बघू. जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स आणि खनिजे म्हणजेच मिनरल्स ही सूक्ष्म पोषक तत्वे आहेत. आयोडीन हे खनिज असून खनिज वर्गात येतं आयोडीन असून थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक असते.
थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आपल्याला आयोडीन आवश्यक असते. शरीराला याची कमी प्रमाणात गरज लागते, म्हणजे जास्त पण आयोडीन चांगलं नाही, कमी प्रमाणात लागतच, म्हणून ते मायक्रोन्यूट्रिएंट आहे. शरीराला वाढ, विकास व शरीराची कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वे म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट असतात. आता अजून कोणती मायक्रोन्यूट्रिएंट आहेत आयोडीन शिवाय? खनिजांमध्ये आपण बघितलं तर आपल्याकडे लोह म्हणजे आयर्न, आयोडीन, कॅल्शियम, जस्त म्हणजे झिंक आणि फॉस्फरस ही मिनरल्स वर्गात येणारे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. खनिज वर्गात येणारे. जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स मध्ये कोणकोणती आहेत मायक्रोन्यूट्रिएंट? आहेत B12 म्हणजे पूर्ण समूह आहे जीवनसत्व बी वाला, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के ही आहेत मायक्रोन्यूट्रिएंट, जे शरीराला वाढ आणि शरीराची कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असतात. आता पुढचा प्रश्न काय आहे, तर आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता विकार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड, ऑप्शन ए गलगंड म्हणजे गोइटर, बी स्कर्वी, ऑप्शन सी रिकेट्स, ऑप्शन डी रक्तक्षय. कोणता आहे उत्तर? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता विकार होतो? तर ऑप्शन ए गलगंड म्हणजेच गोइटर हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे आपली थायरॉइड ग्रंथी मोठी होते, जी आपल्या मानेजवळ असते इथे खाली, ती ग्रंथी मोठी होते, यालाच गलगंड म्हणतात. इथं बघा सुजल्यासारखं काय काय दिसतं त्यालाच म्हणतात. आयोडीन मीठ वापरलं तर हा विकार टाळला जातो. प्रश्न 8वा, नवजात बालकाला जन्मानंतर किती कालावधीपर्यंत केवळ स्तनपान देण्याची शिफारस केली जाते? ऑप्शन ए 3 महिने, ऑप्शन बी 4 महिने, ऑप्शन सी 6 महिने, ऑप्शन डी 12 महिने. ऑप्शन सी म्हणजेच 12 महिने. 12 महिने नवजात बालकाला स्तनपान करण्याची शिफारस केली जाते. स्पष्टीकरण बघू आपण. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि भारत सरकारच्या शिफारशीनुसार, या दोघांच्या शिफारसीनुसार, कोण कोण? जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकार यांच्या शिफारशीनुसार जन्मानंतर पहिल्या 6 महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे अशी शिफारस आहे. पहिल्या 6 महिन्यानंतर, जन्मानंतर. त्यामुळे बालकाला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो. जर प्रश्न आला की किती महिने द्यावे लागतं जन्मानंतर बाळाला स्तनपान, तर पहिले 6 महिने. आणि ही शिफारस कोणी केली आहे? भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना. प्रश्न 9वा, खालीलपैकी ऊर्जा देणारे पोषक तत्व कोणते? ऑप्शन ए कर्बोदके, ऑप्शन बी जीवनसत्वे, ऑप्शन सी खनिजे, ऑप्शन डी पाणी. ऊर्जा देणारे पोषक तत्व कोणते? ऑप्शन ए कर्बोदके आपल्या शरीराला ऊर्जा देतात. कर्बोदके लक्षात ठेवा, कर्बोदके शरीराला ऊर्जा देतात. आता कर्बोदके म्हणजे काय? कर्बोदके हे शरीराचा मुख्य ऊर्जा स्त्रोत आहे. शरीराचा मुख्य ऊर्जा स्त्रोत कर्बोदके आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, बटाटा इत्यादी पदार्थांमध्ये कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. हे कर्बोदके शरीराला ऊर्जा पुरवणारे प्रमुख पोषक तत्वे आहेत. शरीराच्या दैनंदिन कामांसाठी लागणारी बहुतांश ऊर्जा कर्बोदकापासून मिळते. तर कर्बोदकाचं प्रमुख कार्य काय आहे? शरीराला ऊर्जा पुरवायची, मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा करणे आणि प्रथिनांची ऊर्जा म्हणून होणारी झीज टाळणे हे कर्बोदकाचं मेन कार्य आहे. लक्षात ठेवा, मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा कोण करतं? तर ते कर्बोदके करतात आणि प्रथिनांची ऊर्जा भरून काढणारे पण कर्बोदके आहेत. तर कर्बोदकांचा 2 प्रकार पडतात. एक सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे साधी कर्बोदके ज्यात साखर येतो, मध येतो, आणि जटिल कर्बोदके म्हणजे कॉम्प्लेक्स हायड्रोकार्बोनेट कार्बोहायड्रेट्स यात
कडधान्य आणि धान्य येतात. हे दोन लक्षात ठेवा प्रकार. ह्यात भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. आता फॅक्ट म्हणजे कर्बोदके शरीराचे प्रमुख ऊर्जा स्त्रोत आहेत. 1 ग्राम कर्बोदके म्हणजे किती कॅलरी? तर 1 ग्राम कर्बोदके म्हणजे 4 कॅलरी ऊर्जा. हे वन लायनर म्हणजे क्वेश्चन येऊ शकतो बरं का. 1 ग्राम कर्बोदके इज इक्वल टू 4 कॅलरी ऊर्जा. भारतातील लोकांच्या आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत कर्बोदके आहेत. शरीराला त्वरित आणि मुख्यत ऊर्जा देणारे पोषक तत्व म्हणजेच कर्बोदके आहेत. आता आपण शेवटचा प्रश्न बघणार आहे. व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास मुलांमध्ये कोणता रोग होऊ शकतो? ऑप्शन ए रातआंधळेपणा, ऑप्शन बी स्कर्वी, ऑप्शन सी रिकेट्स, ऑप्शन डी बेरीबेरी. आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं बरं का, रातआंधळेपणा कशामुळे होतो? तर रातआंधळेपणा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. कशामुळे? व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. स्कर्वी कशामुळे होतो? व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो. ऑप्शन काय राहिला? सी आणि डी. आता यात तुम्हाला चूज करायचंय. ऑप्शन आपला सी बरोबर आहे, रिकेट्स. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपल्या हाडांची मजबूती कमी होते. हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. आणि याच्याच कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये रिकेट्स हा रोग जाणवून येतो. रिकेट्स त्यामुळे हाडे मऊ होतात, म्हणजे ठिसूळ होतात, कमकुवत होतात. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा प्रमुख ऊर्जा स्त्रोत आहे. म्हणून तर आपल्याला म्हणतात ना, लहान पोरांना किंवा आपण पण सकाळच्या कवळ्या उन्हात बसलं पाहिजे, त्याने व्हिटॅमिन डी मिळतं. आणि व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरात तयार होत नाही, ते बाहेरून तयार होतं. म्हणजे सूर्यप्रकाश घेतला की व्हिटॅमिन डी तयार होते. जीवनसत्व डी हे चरबीत विरघळणारे जीवनसत्व असतं. म्हणजेच फॅट सोल्युबल, म्हणजे चरबीत विरघळणारे काही विटॅमिन्स असतात आणि विटॅमिन वॉटर सोल्युबल, पाण्यात विरघळणारे काही विटॅमिन्स असतात. आता पाण्यात विरघळणारे कोणते विटॅमिन आहे? तर विटॅमिन सी, म्हणजे आपण लिंबू वर्गीय पदार्थ खातो, फळे खातो, जसं की लिंबू पाणी पितो, तर ते आपल्या पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे. आणि फॅट सोल्युबल म्हणजे आपल्या चरबीत विरघळणारे वेगळे आहेत काही. जसं की व्हिटॅमिन डी हे चरबीत विरघळणारे जीवनसत्व असून कॅल्शियम व फॉस्फरसचे पोषण वाढवून हाडे व दात मजबूत करण्याचे कार्य करतात. तर प्रश्न असा येऊ शकतो की व्हिटॅमिन डी काय करतं? त्याचे प्रमुख कार्य कुठलं आहे? तर कॅल्शियम व फॉस्फरसचे शोषण वाढवून हाडे व दात मजबूत करण्याचे कार्य करतो. प्रमुख कार्यामध्ये हाडे दात मजबूत ठेवणे, कॅल्शियमचे शोषण वाढवणे, स्नायूंच्या कार्यास मदत करणे आणि वाढत्या मुलांच्या हाडांच्या विकासासाठी आवश्यकता भासते व्हिटॅमिन डी ची. आता आपण प्रमुख स्त्रोत बघू. व्हिटॅमिन डी कुठून मिळतो आपल्याला? आपल्याकडे सूर्यापासून तर मिळतो. अंड्याचा पिवळा बलक आहे, मासे, अजून फोर्टिफाईड दूध, यातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. फक्त सूर्य ऑप्शन निवडायचा नाही. तर अंड्याचा पिवळा बलक आत असतं पिवळं, त्यात पण आपल्याला व्हिटॅमिन डी भेटतं. मासे आहेत, फोर्टिफाईड दूध आहे, यात आपल्याला व्हिटॅमिन डी भेटतो. याच्या कमतरतेमुळे काय होतं? तर मुलांमध्ये रिकेट्स होतो आणि प्रौढांमध्ये म्हणजे अडल्ट ज्यात काय होतं? ऑस्टिओमलेशिया हा आजार होतो. लहान मुलांमध्ये रिकेट्स आणि प्रौढांमध्ये ऍस्टिओमलेशिया हा विकार होतो. हाडे कमकुवत होतात आणि वाकडे होतात. तर व्हिटॅमिन डी ला अजून एक पर्यायी शब्द आहे, तो म्हणजे सनशाईन व्हिटॅमिन. व्हिटॅमिन डी ला पण म्हणतात. व्हिटॅमिन डी ची कमतरता रिकेट्स होतो. तर हा आपले आजचे 10 प्रश्न होते विथ एक्सप्लेनेशन. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून क्वेश्चन बघणार आहोत. तर आत्तासाठी बाय बाय.